थँक्यू. चला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. मॅचला सुरुवात होत आहे. एका बाजूने ओमसाई मंडणगड विपक्ष साई चारणा या दोन संघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोन फलंदाज मनाच्या आत्म्याने आपण पाहू शकतात. एका बाजूने विनायक भोईर जरूर पाहायला मिळतोय. प्रशांत घरत एका बाजूने पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होतोय. दीपेश गोल मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. एकंदरीत सेकंड स्लिप जरूर पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. तत्पूर्वी शॉट चला मॅचला सुरुवात आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. प्रशांत घरत विनायक भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. साई चारणा प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकणार आहात. त्याला 2 हात करतोय ओमसाई मंडणगड. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल विजय स्पोर्ट्स विपक्ष एनसीसी नारंगी. दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस केला जाईल. यावेळेस पहिल्या चेंडूवर पंचाकडे अपील जरूर केला जातो. तत्पूर्वी एक धाव असेल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. लेग बायच्या स्वरूपात श्रीगणेश केला जातोय साई चारणा हा संघ आपण पाहू शकता. जो संघ आमदार चषक मागच्या हप्त्यामध्ये राजरत्न ज्वेलर्सच्या नावाने मात्र खेळला होता. विनर ठरला होता. आमदार चषक माडाचं मैदान जरूर पाहिलं होतं. पहिला चेंडू फेस करताना सिंगल येतोय. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 धाव ही फलका लागली जाते. नेक्स्ट मॅच एनसीसी नारंगी आणि विजय स्पोर्ट्स या दोन संघामध्ये असेल. तर 1 धाव ही फलका लागली जाते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी गोलमार्कवर दीपेश जरूर आपण पाहू शकतात. एका बाजूने विनायक भोईर रणजीपटू आपण पाहू शकतात. स्ट्राईक एंड पुललेंचा चेंडू होता. बॅटची एज जरूर लागली होती. तत्पूर्वी डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. कारण दोन्ही बलाढ्य मजबूत खेळाडू आपण पाहू शकतात ज्याने अनेक मैदानं गाजवल्यात असे खेळाडू. आणि दीपेश सुपर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 1 धाव ही फलका लागली जात आहे. टॉस एकंदरीत जिंकला गेलाय. ओमसाई मंडणगड या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. 2 चेंडू 1 धाव ही फलका लागली जात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी होते आतापर्यंत. बॅटच्या साईने अजूनही एकही धाव आली नाहीये. पहिली एक जी धाव आपण पाहिली तर लेग बाईच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळतंय. दीपेशचं कौतुक करायला लागेल. सुपर गोलंदाजी करताना दीपेश. 3 चेंडू 1 धाव ही फलका लागली जात आहे. काहीतरी कानमंत्र जरूर दिला जातो. एका बाजूने प्रशांत घरत इनफॉर्म फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. सुपर फलंदाजी केली होती. राष्ट्रवादी चषक 77 धावांचं योगदान. यावेळेस मात्र मॅच टाइम स्टॉक होते की काही क्षेत्ररक्षक विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विनायक भोईर बॅक टू द डगआउट. एकदा सहर्ष स्वागत असेल. प्रथमेश येतोय. विनायक भोईर मात्र थोड्याशा आउट ऑफ फॉर्म मध्ये दिसत आहेत. आमदार चषक मध्ये जास्त चमकदार कामगिरी करता आली नव्हती. धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव 1 गडी बाद होतोय. प्रथमेश न्यू बॅटर मध्ये त्यांच्या आतमध्ये येतोय. सुपर. दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलचं प्रत्याक्रम पाहायला मिळत आहे. 4 चेंडू मागे अवघी 1 धाव खर्च केलाय. 1 विकेट जरूर प्राप्त केलाय. डिपेंड लाईव्हची टीम आता संपूर्ण चांगला टीमवर्क पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल. दीपेश काय साईडचा एक मोठा बलाढ्य संघ आहे परंतु आज पाहिलं तर 5 चेंडू मागे अवघी 1 धाव आतापर्यंत फलकार पाहायला मिळते. ते लेग बायच्या स्वरूपात ही जी 1 धाव आपण पाहू शकतात.
सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. इथे मात्र सुपर गोलंदाजी दीपेश नावाचा गोलंदाज आपण पाहू शकतायत. धावसंख्या 1 धाव ही फलका लागली जात आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे, सुपर कौतुकास्पद गोलंदाजी दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. जी 1 धाव आपण पाहिली ती फक्त लेग बायच्या स्वरूपात. सुपर गोलंदाजी. तर इथे आपण पाहू शकतात एक षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तर पुढे जाऊया एक सुपर सॉन्ग ऐकूया. एक षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर साईच्या संघ 1 धाव 1 गडी बाद होतोय. आता वरून येतोय न्यू गोलंदाज प्रशांत घरत. सुपर फलंदाजी केली होती. राष्ट्रवादी चषक घाटकोपर. पुन्हा एकदा पंच गंभीर पाडीला आमच्याकडे वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल. 1ने फ्लाय होत आहे. 2 धावा. या दोन्ही धावा आपण पाहिल्या तर आव्हानाच्या स्वरूपात. पहिली धाव आली होती लेग बायच्या स्वरूपात आणि ही धाव येते वाईटच्या स्वरूपात. 2 धावा या फलकावर. दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी केली. फक्त 1 धाव खर्च केली. पहिल्या षटकाचा विचार केला तर आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला जातोय वरुण यांच्या माध्यमातून. स्ट्रायकरवर प्रशांत घरत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. कारण साईच्या संघ एक बलाढ्य संघ आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा संघ साईच्या अणा. धावसंख्या एकंदरीत स्थिरावलंय. 2 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच असेल NCC नारंगी विजय स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 1. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु वारंवार बेट केले जात आहे. मंडणगडच्या गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल कारण समोरचा संघ आपण पाहिला तर बलाढ्य मजबूत संघ आहे परंतु चाचपडताना पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी करतोय आतापर्यंत. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 2 धावा या फलका लागल्या जात आहेत. वरून पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करतोय. हा येतोय प्रशांत खरं त्यांच्या बॅटमधनं पहिला चौकार. 6 धावा या फलकावर. 6 धावा या फलकावर. चौकार पहिला आहे प्रशांत खरं त्यांच्या बॅटमधून. यावेळेस मात्र आपल्या लय मध्ये प्राप्त होत आहे. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा येतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. प्रशांत घरत इन्फॉर्म फलंदाज जास्त थांबवू शकत नाही. त्याला आपण जवळजवळ 2 आता पहिले चेंडूवर 10 धावा जमवल्या गेल्यात. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा या फलकार पाहायला मिळतात. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या संपोचतोय 13 धावा या फलकावर. 13 रन स्कोर कार्ड. 13 धावा या फलका लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एका बाजूने प्रथमेश्वर आज जबाबदार असेल. धावसंख्या एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. मंडलगड संघ या आक्रमक संघ आहे. यावेळेस मात्र प्रथमेश यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावांची मोहर उमटवतोय. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 19 धावा 1 गडी बाद.
धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. धाव फलका जरूर पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक असेल आता. थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं आहे. षटकाचा विचार आपण केला तर तब्बल 18 धावा खर्च होत आहेत. पहिलं षटक फक्त 1 धाव आली होती. समीर येतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक 19 धावा फलकावर जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज समीर. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. 20 रन स्कोर कार्ड. 20 धावा फलका लागल्या जातात. 20 धावा या फलकावर. पहिलं षटक पाहिलं सुपररित्या हाताळलं गेलं तर फक्त 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकावर प्रहार केला. 18 धावा खर्च केल्या. यावेळेस मात्र शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे विकेट क्रमांक 2 प्रशांत घरत बॅक टू द डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 20 रन स्कोर कार्ड. चला टॉस साठी या विजय स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. एनसीसी नारंगी विपक्ष विजय स्पोर्ट्स या दोन संघामध्ये ही लढत असेल. यू मिसाय डेफिनेटली एष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. क्लीन बोर्डच्या माध्यमातून विघ्नेश आल्या पावली परत जातोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा या फलकावर. 3 विकेटचं पतन झालंय. प्रशांत घरत त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा एक आक्रमक फलंदाज आपण पाहू शकतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा या फलकावर. अंतिम 4 चेंडू असतील. धावसंख्या 20 धावा या फलकावर. पहिलं षटक 1 धाव. दुसरं षटक आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या होता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत आपण पाहिली तर 1 धाव खर्च केले. हॅट्रिकची संधी असेल. आज सकाळपासून एकही हॅट्रिक झाली नाही आहे. 3दा संधी आली होती परंतु ह्यावेळेस हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज समीर. ह्यावेळेस पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 21 धावा. 21 रन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 21 धावा फलका लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 2 म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज समीर पुन्हा एकदा पंचाच्या उजव्या बाजूने. यावेळेस पुन्हा एकदा इष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. 3 विकेट्स प्राप्त करतोय. टॉस साठी आपण या. एका बाजूने विजय स्पोर्टचा संघ असेल. दुसऱ्या बाजूने आमचा आयोजक एनसीसी नारंगीचा संघ असेल. टॉस साठी या. नस्टर विकास न्यू बॅटर येतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत. जबरदस्त कामगिरी केली गोलंदाज समीर. 3 विकेट्स प्राप्त केल्यात आणि 2 अवांतराच्या स्वरूपात धावा खर्च करतोय आतापर्यंत समीर. शेवटचे 3 चेंडू असतील. चला विजय स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इथे या. आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच विजय स्पोर्ट विपक्ष एनसीसी नारंगी हा संघ असेल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठला करत तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा. 23 रन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू आहेत. 23 धावा या फलकावर. पहिलं षटक सुपररित्या हाताळलं गेलं. दुसऱ्या षटकावर प्रहार झाला. 18 धावा खर्च केल्यात. आताही समीर सुपर गोलंदाजी करतोय. 3 विकेट्स प्राप्त केल्या. 4 चेंडू मागे विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचे 2 चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. चला श्री काटाई संघ आपण कर्णधार इथे या आणि एनसीसी नारंगी असा सामना असेल. चला श्री काटाई संघ कर्णधार आपण टॉस साठी या. एनसीसी नारंगी सोबत सामना असेल. नेक्स्ट मॅच. यावेळेस मात्र हवाई सफर काढण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये. इथे सेल सुटला जातोय आणि 2 धावाही कंप्लीट होत आहेत. बघा झेल टिपणं खूप गरजेचं होतं परंतु झेल निसटला गेला आणि 2 धावा अतिरिक्त इथे खर्च होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3 षटकाची समाप्ती. 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री काटाई संघ कर्णधार आपण टॉस साठी या. चला काटाई विपक्ष एनसीसी नारंगी या 2 संघामध्ये ही लढत असेल. नेक्स्ट मॅच. एनसीसी संघ उपस्थित आहे कारण आयोजक संघ आहे. चला टॉस साठी या. श्री काटाई संघ कर्णधार. 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. एकंदरीत 3 षटकामागे पहिलं षटक सिंगल आले होते. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 18 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल धावा खर्च केल्या 8. तर टॉस केला जाईल. श्री काटाई विपक्ष एनसीसी नारंगी संघ. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ओम साई मंडंगड. चला लगेच 2 फलंदाज आपण पाठवून द्या. 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आजच्या दिवसातला निच्चांक स्कोर आपण पाहू शकताय. तर पहिल्या इनिंग मध्ये फक्त 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष आहे परंतु चांगली गोलंदाजी आहे साईच्या अणा संघाकडे. तर टॉस केला जातोय 2 संघामध्ये. एका बाजूने श्री काटाई संघ, दुसऱ्या बाजूने एनसीसी नारंगी हा संघ असेल. चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. उशीर होणार नाहीये. मॅच क्रमांक 9 आपण पाहू शकता. तदनंतर टॉस केला जाईल 2 संघामध्ये. श्री काटाई संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला टॉस केला जातोय 2 संघामध्ये. श्री काटाई विपक्ष आपण पाहू शकतात एनसीसी नारंगीचा संघ असेल जो स्वतःच्या घरेलू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. 27 धावांचं लक्ष आहे. 9च्या सरासरीने या धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. चला गोलंदाजचं नाव सांगा. जयेश, गोलंदाज कोण असेल? मोनू गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. तर 2 फलंदाज, एका बाजूने दीपेश अँड वैभव अशी जोडी असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. मॅच क्रमांक 9 आपण पाहू शकतायत.
आजच्या दिवसातला. 27 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे, पण छोटंसं लक्षही मोठं होऊ शकतंय कारण साईडच्या अण्णा संघ चांगली गोलंदाजी आहे. भेदक मारा त्यांच्याकडे आहे. 9ची सरासरी प्रतिषटक असेल. आजच्या दिवसातला निच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंग मधील. पहिला चेंडू शबल होऊन करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय फाईन लेग रिझन मध्ये. हा येतोय पहिल्या चेंडूवर चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय दीपेश यांच्या बॅट मधून. 27 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय ओमसाई मंडनगड. पुन्हा एकदा एनफीच्या वरून केला जातोय विनायक भोईर. सुपर जाईल टिपला जातोय. विकेट क्रमांक पहिला डाऊन होतोय. पहिला धक्का लागतोय तो मंडनगड या संघाला 4 या धावसंख्येवर. स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा आपण पाहू शकतायत. नारंगी ग्रामस्थांच्या वतीने स्पर्धा आपण पाहू शकतायत. 2 चेंडू 4 धावा या फलकावर सुमित न्यू बॅटर मध्ये आतमध्ये दाखल झालाय. 27 धावांचा लक्ष जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज गोल मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोनू हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पुढे सिंगल असेल. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. फायनल स्कोर कार्ड 5 धावा 1 गडी बाद होतोय. 27 धावा सिंगल डबलने धावा येऊ शकतात, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता साईडच्या अण्णा संघाकडून असेल. विघ्नेश सारखा गोलंदाज, प्रशांत सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 5 धावा या फलकावर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळला जातोय. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा या फलकावर. एका 9च्या सरीत तुम्हाला टार्गेट पूर्ण करावं लागेल. प्रतिषटक विचार केला तर 9 धावा. आतापर्यंत 4 चेंडू आणि 5 धावा या फलकाला लागल्या जातात. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी होत आहे. ते फलंदाज मात्र बीट करण्याचं काम गोलंदाज मोनू सुपररित्या गोलंदाजी करतोय. वैभवला मात्र सूर गवसत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, कारण धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 27 धावा. आजच्या दिवसातला सर्वात कमी स्कोर पहिल्या इनिंग मधला जरूर पाहायला मिळतोय. तर शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 धावा या फलकावर. मोनू सुपर गोलंदाजी करतोय आतापर्यंत. लंगपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय जयेश घरत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होते आणि 6 धावा या फलकावर 1 गडी बाद होतोय. आता येणारे 12 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चेंडू आणि 21 धावाचं समीकरण असेल. विघ्नेश साकलतोडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 12-21चं इक्वेशन पाहायला मिळतंय. वैभव एका बाजूने थोडंसं चाचपडताना पाहायला मिळतोय. सुमित एका बाजूने जरूर पाहायला मिळतोय. 10:30च्या सरासरीत मात्र तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावाचं समीकरण असेल.
12-21 समीकरण आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश सज्ज होतोय. एक तेज तर्रार गोलंदाज. पुललनचा चेंडू होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल असेल. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 7 रन स्कोर कार्ड. प्रशांत घरत थोडेसे नाराज जरूर पाहायला मिळतात. एक मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु फलंदाज थोडासा मिस होतोय. सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. तर चेंडू आहेत 11 आणि 20 धावा असं समीकरण जरूर पाहायला मिळतंय. 11 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केले. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा या फलकाला पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि आता 19 धावाचं समीकरण. एक मोठा हिट या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. विघ्नेश गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. जयेश घरत पुढे सरसावतोय. तत्पुढे सिंगल येत आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात विघ्नेश यांच्या माध्यमातून. एक मोठा हिट येणं गरजेचं असेल मंडणगड या संघासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विनायक भुईर पुढे सरसावतोय. तत्पुढे सिंगल येत आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 10 या आकड्यावर. अजूनही 17 धाब्यांची आवश्यकता. चेंडूचा विचार केला तर 8 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता असेल. 8-17चं समीकरण. एखादा मोठा फटका येईल का? एखादा खेळाडूला रिस्क घ्यावी लागेल. पुन्हा एकदा विनायक भोईर चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू मागे 5 धावा खर्च करतोय विघ्नेश. आता ह्या चेंडूवर तुम्हाला एखादा रिस्क घ्यावी लागेल कारण शेवटचा चेंडू आहे. 11 धावा या फलकावर. 7-16चं समीकरण पाहायला मिळतंय. 11 धावा या फलकावर. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सुपर गोलंदाजी. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. फक्त 6 चेंडू मागे 6 सिंगल आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतंय. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. 12 धावा या फलकावर. 1 विकेटचं पतन होतंय. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 चेंडू आणि 15 धाब्यांची आवश्यकता. क्यू 6 चेंडू आणि 15 धावाचं समीकरण पाहायला मिळतंय. पहिले 2 गोलंदाज पाहिले जबरदस्त गोलंदाजी केलंय. 6 धावा खर्च केल्या गेल्यात. आता 6 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. या 15 धावा डिफेन्स केल्या जातील का की 15 धावा कुठल्या जातील? आपल्यासोबत पुन्हा एकदा जहीर सर जोडले जात आहेत. शुक्रिया नितिन सर जी. चलिए फिर से एक बार सभी का स्वागत है. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. 6 गेंदे और 15 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. मंगलगढ़ टीम बल्लेबाजी पर है मगर अब करण गेंदबाजी पर आए हैं. विघ्नेश इसके पहले बेहतरीन अंदाज. 6 गेंदे एक लाजवाब. ब्लॉकर में कोई बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया मगर अब बल्लेबाजों को खुलने का मौका है. सुमीर वैभव है. ये जोड़ी मैदान पर सेट हो चुकी है मगर 6 गेंदे करण 6 गेंदे अंदाज में फेंकेंगे और 15 रन को डिफेंस किया जाएगा या चेजिंग किया जाएगा. ये देखने वाली बात होगी. एक बड़ा मुकाबला है. दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है. नितिन सर जी क्या कहना चाहेंगे? बेहतरीन मुकाबला चलता हुआ. नक्कीच 6 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी केली गोलंदाजांना. इथे धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिल्या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर हल्ले चढवायला हवे होते परंतु ते काही झालं नाहीये. सुपर गोलंदाजी केली विघ्नेशने. आताही मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय.
नितिन सर जी देखिए कॉलिंग नहीं हुआ और एक बल्लेबाजों को परेशान करत के हाथ में गेंद आई, विकेट कीपर ने बेहतरीन अंदाज में अपने काम को अंजाम दिया। 5 गेंदें 15 रनों की दरकार है। यहाँ पर मुकाबला क्या था, 18 गेंदें सिर्फ 27 रनों की दरकार थी। पहली ओवर की बात की जाए तो एक अच्छी गेंदबाजी हुई मनु द्वारा, और उसके बाद विघ्नेश आए और विघ्नेश ने अपने गेंदबाजी में जलवे बिखरे। सभी 6 गेंदें ब्लॉक हॉल के रूप में डाली। पहली गेंद जो थी वो बल्लेबाज के लिए एक तोहफा था, मगर उसको कबूला नहीं बल्लेबाजों ने, और वहां पर अब 5 गेंदें 15 रन। बैट का लगा गेंद ठंड मार के खिलाड़ी को छीन के विकेट कीपर को जा रही है, जब तक खिलाड़ी जा रहे हैं मगर गेंद निकल जाएगी। आउटफील्ड फास्ट है, ये नारंगी का मैदान है, मिलेंगे रन 4, होगा बेड़ा पार। कमान डीजे रनों की दरकार है। दिल थाम के बैठे पिक्चर ऑन है। नितिन सर जी अब ये आने वाली 2 गेंदें ना इस मैच का रूपरेखा बदलेगी, क्या बोलेंगे आप? नक्कीच 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे। हा सुपर चेंडू हाताला जातोय, क्या बात आहे। आता 3 चेंडू आणि 11 धावा। ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल। 3 गेंदे 11 रनों की जरूरत। सही कहा नितिन सर जी, इस मैदान पर ये गेंद है ना दोनों टीमों के लिए विशेष गेंद है। इस मैच का गेंद कहलाएगी कि इस मैदान पर मनोरंजन या फिर साइड आना। आउटसाइड खेलने गए मगर बीट हुए है बल्लेबाज, गेंद विकेट कीपर के दस्तान में है और प्रशांत गर्ग को मालूम है कि कौन से अंदाज में गेंद को लेकर आना है। अब 2 गेंदे 11 रनों की दरकार है, मगर नितिन सर जी मुकाबला समाप्त नहीं हुआ है। कभी मिस्टेक वाला गाना मैदान के अंदर नहीं बजना चाहिए, बच गया गेंदबाजों द्वारा तो तकलीफ हो जाएगी। 2 गेंदें 11 रनों की दरकार है। आउटसाइड पर गेंद को फेंक दिया है, विघ्नेश है मगर विघ्नेश रोक पाएंगे इस गेंद को नहीं, सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। दोस्तों ये क्रिकेट है, ये नारंगी का मैदान है, एक लाजवाब मुकाबला है। 1 गेंदे 5 रनों की दरकार है। अगर इस गेंद पर बड़ा शॉट तो ये मैच में जीत होगी मनोरंजन की, मगर क्या इस गेंद पर करण अपनी गेंदबाजी का जलवा बिखरेंगे साइड चाहना टीम के लिए? नितिन सर जी मैंने कहा ना ये मुकाबला समाप्त नहीं हुआ अभी तक, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ। क्या कहेंगे आप? नक्कीच जबरदस्त बॅटर रंगताना पाहायला मिळत आहे। 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता। सामना कोणी जिंको परंतु मन जिंकल्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण मंडलगड संघाने चांगली गोलंदाजी केली। संघ होता आणि 27 धावांमध्ये 26 मध्ये रोखलं गेलं होतं, हे खूप विशेष वैशिष्ट्य होतं। आता 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, बिग हिट करावं लागेल। सही कहा यहाँ पर उमेश या फिर करण, एक खलनायक तो एक नायक है, हीरो है तो एक जीरो है, मगर कौन बनेगा? 1 गेंदे 5 रनों की दरकार है। दिल थाम दे दिए दोस्त, पिक्चर ऑन है, मगर वाकई में एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ। 1 चेंडू 5 धावा, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई। कंपल्सरी चेस, सिक्सर लगाना होगा। उमेश खेलने के लिए तैयार, करण की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, वहां पर गेंद विकेट कीपर के दस्तान में गई। हार्ड लक टीम मनोरंजन टीम, लाजवाब मुकाबला हुआ। यह है क्रिकेट का खेल, यह नारंगी का मैदान। आखिरी गेंद तक ये मुकाबला चलता रहेगा, कोई नहीं कैसा कौन सी टीम उस मुकाबले को जीतेगी। 2 गेंदे 11 पर सिक्सर आया था, क्या मुकाबला हुआ। अब आइए और एक बड़ा मुकाबला लेकर आएंगे, मगर चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर के पास, सुनेंगे एक मधुर संगीत।